आहे भारतीय महिलांच्या अनुषंगानं. म्हणजे अगदी घरामध्ये सगळं वेल इक्विप्ड किचन आलेलं आहे. परंतु माझ्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे स्त्रीकडे किंवा इव्हन स्त्रीच्या शिक्षणाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तो बदललाय का? याच्यापुढे अजून मला वाटतं खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यावरती आपण आता संशोधन करत आहोत. त्याची कारणंही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही कल्चरल लॅग थेअरी या अनुषंगाने आपल्याला बोलकी वाटते इथं मला, की उच्च शिक्षणातून खऱ्या अर्थाने कोण विकासाच्या प्रवाहामध्ये आलं. कारण ह्या परिघाबाहेरच्या आहेत. म्हणजे स्त्रियांचा जेव्हा विचार करतो, दलित असतील किंवा स्त्रिया असतील किंवा अनुसूचित जाती जमाती असतील, तर हे परिघाबाहेर असलेले वंचित समूह आहेत. तर या वंचित समूहांच्या दृष्टिकोनातून वरवरच्या पातळीवरचे बोलण्या इतपत किंबहुना स्टेजवरून बोलण्या इतपत किंवा आकडे दाखवण्या इतपतच बदल झाले आहेत, असं मला स्वतःच्या या कामाच्या अनुषंगानं वाटतं आहे. जिथं-जिथं या मार्जिनल कम्युनिटीच्या मध्ये मी काम करते, त्यावेळेला त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. ते आक्रोश करतायत. इव्हन आताच्या कोविडच्या काळामध्ये तर फार वेगळ्या प्रकारची परिस्थिती या लोकांच्या, आमच्या कचरा वेचक महिलांच्या अनुषंगानं आम्ही अनुभवलेली आहे. तर मला वाटतं ही एक उच्च शिक्षणाच्या अनुषंगानं असंही मला या ठिकाणी सांगावसं वाटतं, की भारतामध्ये उच्च शिक्षणाच्या ज्या काही संस्था आहे, त्यांची जी वाढ झाली ती विलक्षण झाली या कालखंडामध्ये. पण त्याची गुणवत्ता जाणीवपूर्वक टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाले का? हाही एक प्रश्न आहे. आणि एक मार्केटिंग ची वस्तू आहे शिक्षण. या अर्थाने आपल्याला आता या शिक्षणाकडे बघावं लागलेलं आहे. अब्जावधी डॉलरचा हा व्यवसाय या ठिकाणी झालेला आहे. परदेशी विद्यापीठं भारतीय शैक्षणिक बाजारपेठांमध्ये वाटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचीही त्यांची एक वेगळी तयारी सुरू झालेली आहे. आणि याचं उलट चित्र मग आपल्याकडे काय दिसतं आहे, तर भारतातील वंचित, उपेक्षित लोकांच्या संदर्भामध्ये मात्र त्यांच्या वाट्याला मात्र हे काही आलेलं नाहीये. जे काही क्रीम आहे असं आपण म्हणतो. तर हे जे काही क्रीम आहे शिक्षणाच्या क्षेत्रामधलं, ते श्रीमंतांचीच मुलं या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून हे एक्सक्लुडेड ग्रुप जो आहे महिलांचा, तर हा मात्र बऱ्यापैकी त्या सगळ्या सुविधांपासून किंवा जे काही अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण अशी जी मूलभूत सुविधा आपण म्हणतो, तर त्याच्यापासून त्या दूरच आहेत असं मला स्वतःला वाटतं आहे. यानंतर साधारणपणे या काळामध्ये स्त्रियांच्या दर्जाचं चित्र असं सांगता येतं, की यावेळी म्हणजे जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये जे काही बदल होत गेले, तर यामध्ये सामाजिक, भावनिक जगामध्ये बदल घडत होता. स्त्रीमुक्तीची आंदोलनं घडत होती, चळवळी घडत होत्या आणि स्त्री जीवनामध्ये त्या अनुषंगानं स्थित्यांतर सुद्धा घडवली होती. याच सोबत बाह्य पातळीवर सुद्धा काही लक्षवेधी अनेक घटना घडत होत्या. त्यामुळे 21व्या शतकामध्ये स्त्रियांच्या जीवनाला एक वेगळं वळण प्राप्त झालेलं आहे. माया पंडितांच्या लेखामधला हा उल्लेख मी कोट करते आहे. आणि संगणकीकरण, इंटरनेट, आयटीचं क्षेत्र, जागतिकीकरणाची संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापाराला आलेलं महत्व, प्रगत आधुनिकीकरणाने घेतलेली एक जागा, याच्या अनुषंगाने बदल होत गेले आणि त्यातून स्त्रियांच्या जीवनाचं एक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ बदललेलं एक चित्र दिसतं आहे. परंतु ते सुद्धा आपल्याला कशा अर्थाने तपासून घ्यावं लागेल, तर ते विविध जाती समूहांच्या स्त्रियांच्या अनुषंगाने ते तपासून घ्यावं लागेल, की कोणाचे नेमके सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ बदलले किंवा कोणाचा सामाजिक दर्जा बदललेला आहे किंवा कोण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सहजपणाने शिरकाव करून घेतलेला आहे किंवा कोणाला इन्क्लूड करून घेतलेला आहे. प्रतिष्ठेच्या पारंपरिक कल्पनांना छेद दिला गेला, असं काही संशोधकांचं निरीक्षण आपल्याला सांगता येईल. श्रमांची प्रतिष्ठा आलेली आहे, जागतिकीकरण आलेलं आहे, खुली अर्थव्यवस्था आलेली आहे, पगाराचे वाढते आकडे आहेत, सॉफ्टवेअर, शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये वाढत जाणारी समान संधी, यालाही मी अंडरलाईन करते आहे. समान संधी असंही म्हटलं गेलं. पूर्वी लग्नानंतर पतीबरोबर परदेशी जाणारी भारतीय तरुणी आज शिक्षणासाठी एकटी परदेशी जाऊ लागलेली आहे. परंतु पुन्हा मी क्वेश्चन मार्क करेन, की पण ती कोणत्या जाती समूहामधली ती स्त्री आहे. आणि एकंदरीत स्त्रियांच्या भावनिक, बौद्धिक, वैचारिक, व्यावसायिक या सर्वच बाबींचं जागतिकीकरण झालेलं आहे असं म्हणता येईल. जागतिकीकरणाने भूतलावरती एक शैक्षणिक क्रांती आली,
विकसित, विकसनशील आणि अविकसित हे जे काही समुदाय होते ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये उतरत आहेत. असंही एक स्टेटमेंट केलं जातं आहे. अशी ही काही निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत. परंतु त्याचं पर्सेंटेज जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्या स्त्रियांचं म्हणजे त्या समूहामधल्या स्त्रियांचं विकसित असतील, विकसनशील असतील किंवा अविकसित समुदायाच्या असतील, तर तिथं पुन्हा आपल्याला हेच अंडरलाईन करावं लागेल, की अविकसित जे समूह आहेत, तर यांचं मात्र पर्सेंटेज या प्रवाहामध्ये येण्याचं खूप कमी आहे. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ जॉन डुई यांनी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीला विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करून देणं हे शिक्षणाचं खरं कार्य आहे. ऍक्च्युली हे का मी या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे, तर प्रामुख्याने स्त्रियांच्या शिक्षणाचा जो काही संबंध आहे किंवा गळतीच्या अनुषंगाने जे काही बोललं जातं, तर सिक्युरिटी त्यांना मिळत नाही आणि त्या त्या वातावरणामध्ये सिक्युअर असत नाहीत. आणि म्हणून या स्त्रियांच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे असं म्हटलं गेलं. आणि व्यक्तीच्या विकासाला पोषक वातावरण करून देण्याचं जे काही शिक्षणाचं ध्येय आहे, तेही मला वाटतं खूप त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तोही उदासीन असल्याचं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये अनेक सकारात्मक योजना तयार केल्यात आणि त्यामुळं एक मला या ठिकाणी सांगावं वाटतं, की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये मुलींच्या टक्केवारी वाढलेली आहे शिक्षणामध्ये येण्याची. परंतु उच्च शिक्षणामध्ये मात्र उच्च शिक्षणापर्यंत मात्र ती टिकवू शकलेली नाही. त्याची कारणं अनेक आहेत. त्याची कारणं आपल्याला समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून माहिती आहेत, की घरातल्या पितृसत्तेपासून ते घराबाहेरील सुरक्षिततेपर्यंतची अनेक कारणं आपल्याला या गळतीच्या अनुषंगानं सांगता येतील. आता जेव्हा मी माझा अनुभव या ठिकाणी शेअर करेन, की या कचरा वेचक महिलांच्या मुलींचं मी वर्कशॉप घेतलेलं होतं. कारण ह्या शाळेमधल्या मुली आहेत. साधारणपणे 12 ते 18 वयोगटातल्या मुलींचं एक वेळेला मी वर्कशॉप घेतलेलं होतं आणि त्यांच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं, की ह्या बऱ्याचशा मुली नंतर शाळेमध्ये जातच नाहीत. मग ज्यावेळेला त्यांना आम्ही बोलायला शिकवलं, सांगितलं किंवा आम्ही थोडंसं प्रोत्साहित केलं, त्यावेळेला त्या मुली माझ्याशी असं बोलत होत्या, की "मॅडम शाळेमध्ये जावंसं वाटत नाही." हं, किंवा घरामध्ये आई कचरा वेचायला जाते, वडील भंगार विकायला जातायत आणि मग आम्ही जेव्हा शाळेमध्ये जातो, तर शाळेमध्ये सुद्धा आम्हाला त्रास होतो. म्हणजे तिथं त्यांचं फिजिकल हे म्हणजे त्यांचा शारीरिक छळ त्या ठिकाणी होतो आहे. बोलू शकत नाहीयेत ह्या महिला. म्हणजे अगदी 12 ते 18 वयोगटातल्या मुलींना सुद्धा शाळेमध्ये सुद्धा हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती होतात आणि मग आईला जेव्हा ही काहीतरी एक कारण सांगते शाळेमधलं किंवा सर असं म्हणतायत किंवा वर्गातला मुलगा असं काहीतरी करतो आहे, माझ्याशी गैरवर्तन करतो आहे. त्यावेळेला आई-वडील त्याच्यावरती काही चर्चा न करता मग सरळ शाळा बंद कर म्हणून असं सांगितलं जातं. याशिवाय उच्च शिक्षणातलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की स्पोर्ट्समध्ये असणाऱ्या मुलींच्या संदर्भानेही सिक्युरिटीचा खूप मोठा मुद्दा आता उपस्थित होतो आहे. पी गाईडच्या अनुषंगानेही काही ठिकाणी मी सगळ्यांच्याच बाबतीत हे सरसकट विधान करत नाही. परंतु काही ठिकाणी मात्र अशा पद्धतीनं स्त्रियांनाही उच्च शिक्षणामध्ये मिळणारी जी काही सिक्युरिटी आहे, या सिक्युरिटीच्या अनुषंगाने मी बोलते आहे, की ती सिक्युरिटी देण्यासाठी आपण फार कमी पडतो आहोत. त्यानंतर थोडासा एक अहवाल मी या ठिकाणी सादर करू इच्छिते, की मद्रास विद्यापीठाचा जो अहवाल आहे, तो अहवाल असं सांगतो, की भारतामध्ये सध्या 25,951 कॉलेज आहेत. त्यापैकी 2,565 ही महिला महाविद्यालये आहेत आणि 504 विद्यापीठे, 243 राज्य विद्यापीठे आणि ह्याच्यामधून शिक्षण घेणाऱ्या ज्या काही उच्च शिक्षणामधल्या महिलांचं जे काही प्रमाण आहे, ते स्वातंत्र्याच्या वेळी साधारण 10% होतं आणि आज ते साधारण 35% पर्यंत वाढलेलं दिसून येतं. परंतु त्यातही या उच्च आणि श्रीमंत घरांमधल्याच मुली आहेत आणि सर्वसामान्य घरांमधल्या मुलींची गळती ही पदवीपर्यंतही सुरूच असते. म्हणजे मगाशी मी आमच्या कचरा वेचक महिलांच्या मुलीच्या संदर्भातला जो उल्लेख केला, जे प्राथमिक शिक्षणामधली गळती जी आहे, म्हणजे ती माध्यमिक शिक्षणापर्यंत येते आणि पुन्हा जेव्हा मी आपल्या फर्स्ट इयर टू लास्ट इयर असाही मी सर्वे या 22 वर्षामध्ये केलेला आहे. त्यावरून मला असं लक्षात आलं, की फर्स्ट इयर टू लास्ट इयर
म्हणजे अगदी BA1 टू BA फायनल इयरच्या मुलींचा जेव्हा मी सर्व्हे केला, त्यावेळेला या बऱ्याचशा मुली TY पर्यंत टिकत नाही आहेत. तर मला नॅकनेही हा प्रश्न मागच्या 10 वर्षापूर्वी विचारलेला होता, की असं का घडतं? तुमच्या महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयरला एवढ्या मुली आहेत आणि मग लास्ट इयरला ह्या मुली कशा पद्धतीनं का कमी होतायत ह्या मुली? म्हणजे 200चा आकडा जेव्हा असतो आणि तो टी-वायला आल्यानंतर अगदी 20-25च मुली असतात. तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर साधारणपणे या कालावधीमध्ये म्हणजे वेटिंग पिरियड ऑफ मॅरेज म्हणजे लग्नासाठी एक हे केलं जातं, की लग्न जमायचं आहे. लग्न जमलं की त्या ठिकाणी तिचं लग्न करून टाकायचं आणि शिक्षण सोडून द्यायचं आहे. म्हणजे हे जे चित्र आहे, हे मला वाटतं खूप चांगलं चित्र नाही आहे. महिलांच्या शिक्षणाकडे खूप सजगतेने जाणीवेतनं बघितलं जात नाही आहे. इव्हन कोरोनामध्येचा जो आमचा अवनी ह्या संस्थेनं आता एक अहवाल डिक्लेअर केला, की या कोरोनाच्या काळामध्ये एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या कचरा वेचक महिलांच्या ज्या काही मुली आहेत, ह्या अगदी 12 ते 17 वयोगटातल्या मुली आहेत. यांचे बालविवाह हे खूप मोठ्या प्रमाणावरती उरकण्यात आलेले आहेत. शिक्षणाचं तर पूर्ण संपलेलंच आहे त्यांचं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यांचं बालविवाहाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसतं. मग असं म्हणावं लागेल, की उच्च शिक्षणामधील स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते वरवर दृष्टिकोनातून समाधानकारक दिसत असलं, तरी देखील गळतीचं प्रमाण हे प्रायमरी लेव्हलला आणि नंतर इकडे उच्च शिक्षणामध्ये सुद्धा अधिक चिंताजनक आहे. म्हणजे मला बऱ्याचदा प्रश्न असा पडतो ना, की खूप मुली 10वी-12वीच्या मेरिट लिस्टमध्ये येतायत आणि या मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मुली ह्या नंतर काय करतायत याचं जर आपण सर्वेक्षण केलं, तर मला वाटतं खूप एक 5 ते 10%च मुली ज्या काही चांगल्या मार्कांनी पास झालेल्या असतात, या मुली शिक्षण घेऊ शकतात किंवा काहीतरी करियर त्या करू शकताना आपल्याला दिसत आहेत. इव्हन माझ्या महाविद्यालयामध्ये बघते, की दरवर्षी BA1ला साधारणपणे 3,500 विद्यार्थिनी ज्या आहेत, त्या एकूण महाविद्यालयामध्ये प्रवेशित होतात आणि आर्ट्सकडे साधारणपणे समाजशास्त्राचा मी तुम्हाला डाटा सांगेन, की माझ्या 2 डिव्हिजन्स आहेत. तर त्या 2 डिव्हिजन्समध्ये 150 मुली माझ्या असतात. परंतु टी-वाय समाजशास्त्राला जेव्हा ह्या मुली येतात, तर तेव्हा त्या फार तर 40 किंवा 45 मुली टिकतात तिथे समाजशास्त्र विषयाला आणि ज्यावेळेला ते एम-एला किंवा MSWला जातात, तर त्यामध्ये त्यांचं प्रमाण हे अगदी 10 ते 12 एवढ्याच मुली आहेत. म्हणजे 22 वर्षाचा डाटा माझ्याकडे तो अवेलेबल आहे. आणि त्यात पुन्हा या 22 वर्षातनं मी अजून एक सर्वेक्षण केलं, की किती मुलींनी पी केलेली आहे किंवा किती मुली ह्या सर्व्हिसमध्ये गेलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं, की या 22 वर्षात फक्त 2च मुली पी करू शकलेल्या आहेत, ज्यांचं की साउंड बॅकग्राऊंड आहे. इकॉनॉमिकली असेल किंवा वैचारिक दृष्टिकोनातून असेल. आणि काही मुलींच्या संदर्भामध्ये असाही एक डाटा माझ्याकडे आहे, की या मुली म्हणतायत, की आम्हाला आमचे आई-बाबा शिकू देत नाहीत, कारण आम्हाला म्हणजे जाती जमातीतल्या अनुसूचित जाती जमातीतल्या ज्या काही मुली आहेत, त्यांच्याकडनं आलेले ही उत्तर आहेत, की जोडीदार मिळत नाहीये तेवढे उच्च शिक्षित, त्यामुळे तुम्ही शिकायचं नाहीये. तर हे मला वाटतं खूप वेगळ्या प्रकारचे निरीक्षणं आपल्याला सांगता येतील. म्हणजे फक्त शिक्षण करत असताना बेडीच्या लग्नामध्ये अडकलेल्या मुली आणि लग्नानंतर बऱ्याच जणींची वाताहत झालेल्या मुली सुद्धा मला दिसतात आणि हे एक अतिशय निराशाजनक अशा प्रकारचं चित्र मला वाटतं जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असलेलं दिसणार आहे. एकूणच भारतीयच नव्हे तर जगात महिलांना शिक्षणाच्या, व्यवसायाच्या आणि त्या अनुषंगाने विकासाच्या संधी फार कमी आहेत. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते उपलब्धताच त्याची कमी आहे. आणि पूर्वापार महिलांच्या ऐवजी पुरुषांना प्राधान्य देण्याची किंवा मिळण्याची शक्यता सर्व ठिकाणी, सर्व काळी कमी दिसून येते. डॉक्टर माया पंडितांच्या एकूण लेखामध्ये असं कोट केलेलं आहे, की भारतातलं उच्च शिक्षण त्याला अपवाद कसं असेल. पण हे चित्र थोडंफार जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये बदललं. कारण 2017-18चा जो काही रिसेंट अहवाल आहे, त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण जी संख्या आहे, ती 3,66,00,000 आणि त्यातल्या 1,74,00,000 म्हणजे जवळपास 47.6% ज्या काही मुली आहेत, हा थोडासा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसतो आहे. परंतु ह्याही मुली पुन्हा
त्याच वर्गामधल्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा एक 2012 11-12 ते 2018 पर्यंतचा एक रेशो आहे, की यामध्ये 6 वर्षातली वाढ जी आहे म्हणजे 2011-12 ते 18 मधली ही वाढ थोडीफार सुखावणारी आहे. म्हणजे 34% आणि याच्यामध्ये वाढ झालेली आहे. परंतु तेही पुन्हा तेच कोट करेन, की उच्च स्तरामधल्या मुलींच्या अनुषंगाने हे बोललं जात आहे. आता 18 ते 23 या वयोगटाचा विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे महिलांचा एकूण मुलींचा, तर ह्या मात्र आपल्या इकडे विकसित देशाच्या तुलनेने फारच कमी झालेला आहे. तर त्याचाही आपल्याला थोडासा विचार करण्याची गरज आहे. आज एकूण 903 विद्यापीठांपैकी 15 विद्यापीठे ही महिला विद्यापीठे आहेत. कारण महिला विद्यापीठांच्या अनुषंगाने आपण बोलतो, की तिथं महिलांना शिकण्याची जास्त संधी आहे किंवा तिथं सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होत नाही. तर राजस्थानामध्ये 4 असतील, तामिळनाडूमध्ये 2 आहेत, आंध्र, आसाम, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिसा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल यामध्ये 1 आहे. तर अशी एकूण 15 जी विद्यापीठं आहेत. तर याची संख्या जरी लहान असली, तरी इथं मात्र मुलींना या विद्यापीठामध्ये शिकण्याची संधी जास्ती प्रमाणामध्ये असली तरी तिथलंही जे काही रेशो सांगतो, तोही रेशो असाच आहे, की सर्वसमावेशक जाती जमातीमधल्या ज्या काही मुली आहेत, त्या मात्र तिथं गेलेल्या दिसत नाहीत. शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेल्या दिसत नाहीत. त्याचप्रमाणे साधारणपणे 11.4% महाविद्यालय ही महिला महाविद्यालय आहेत. आणि स्त्रियांच्या उच्च शिक्षणाशी निगडीत असाही एक मुद्दा म्हणजे ग्रामीण भागामध्ये बहुसंख्येने राहत असलेल्या स्त्रियांना महाविद्यालयाची उपलब्धता जी आहे, ही जी उपलब्धता आहे ती 357 पैकी 203 विद्यापीठं आणि 60% महाविद्यालय ही ग्रामीण भागामध्ये आहेत. परंतु तरी सुद्धा तिथं मुलींचं गळतीचं प्रमाण हे जास्ती आहे. तिथं पुन्हा ती पितृसत्ता काम करते आहे. मुलींच्या विवाहाला दिलेलं महत्व आहे किंवा मुलीवरती खर्च करायचा नाही आहे. तिच्या हुंड्याचा प्रश्न किंवा एकूणच तिच्या लग्नाचा खर्च याच्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केले गेलेलं असे अनेक निरीक्षण आपल्या समोर आहेत. आणि तिथं असणारा गळतीचं प्रमाण किंवा मुलींना बाहेरगावी पाठवायचं नाही आहे. दूर पाठवण्यासाठी पालक सुरक्षेच्या कारणास्तव विचार करताना आपल्याला दिसतायत. इव्हन आता ऑनलाईनचा पण माझा अनुभव तुम्हाला सांगेन मी. कॉलेजचा मी सर्व्हे केला ह्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये. तर ज्या वेळेला आम्ही लेक्चर्स घेतो, त्यावेळेला या मुली बहुसंख्य मुली लेक्चरला उपस्थित राहत नाहीत आणि जेव्हा त्यांना पर्सनली आम्ही बोलण्याचा, भेटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं ग्रामीण भागातलं प्रामुख्याने, की माझा भाऊ त्याच वेळेला काहीतरी लेक्चरमध्ये होता म्हणून त्याला बाबांनी मोबाईल दिलेला होता. मला तो मोबाईल दिलेला नाहीये. ऍक्च्युअली आता तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न देणारे पालक असतील किंवा मुलींच्या शिक्षणाला महत्व नाही आहे असं म्हणणारे पालक आहेत. आणि म्हणून ऑनलाईन मध्ये सुद्धा बऱ्याचशा मुली या शिक्षणापासून आपल्या म्हणजे ट्रॅडिशनल जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन पासून सुद्धा दूर राहिलेल्या आहेत असं मला स्वतःला माझ्या ऑब्झर्वेशन वरून म्हणावंसं वाटतं. यानंतरचा एक 2017चा एक अहवाल मी या ठिकाणी कोट करते आहे, की भारतामध्ये सर्व शिक्षण संस्थांमध्ये मिळून 23,121 मुलींची वसतिगृह आहेत. त्याची जी इंटेक कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी 32,81,000 एवढी आहे. पण फक्त 15,42,000 विद्यार्थीनीच या वसतिगृहांचा लाभ घेतात. कारण पालक तिथपर्यंत पाठवायला तयार होत नाहीत. बाकी पर्यायही उपलब्ध आहेत, परंतु तेही खूप कमी पालक स्वीकारताना आपल्याला दिसतायत. त्यानंतर आणखीन एक डॉक्टर कल्पना यांचं एक निरीक्षण या ठिकाणी मी अंडरलाईन करते आहे, की मुलींचं उच्च शिक्षणातील प्रमाण जागतिकीकरणानंतर वाढताना दिसत असलं तरी आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज या विषयातील पदवी अभ्यासक्रम त्या जास्त पसंत करतानाचं चित्र आहे. साधारणपणे 3,65,00,000 विद्यार्थ्यांपैकी 51% मुली ह्या BA चा अभ्यासक्रम तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या ज्या प्रोफेशनल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जाणाऱ्या फक्त 22% इतक्या मुली तिथं आपल्याला दिसून आल्या. तर IIT मध्ये प्रामुख्याने हेही मला अंडरलाईन करायचं आहे, की IIT सारख्या संस्थांमध्ये कारण मेरिट लिस्ट मध्ये असणाऱ्या मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु नेमकं मग IIT मध्ये ह्या मुली जातात का? तर IIT मध्ये तर मुलांची संख्या जास्ती दिसते आहे.
तर मंत्रालयाला खास एक मोहीम राबवावी लागलेली होती. जो अभ्यास आपल्या स्त्री शिक्षणाच्या संदर्भातला केलेला होता, त्याच्यामध्ये हा संदर्भ मला सापडला, की मंत्रालयाला खास मोहीम राबवावी लागली, की IIT मध्ये 14% ह्या मुलींचं प्रमाण वाढवावं लागणार आहे आणि त्यासाठी त्या अनुषंगाने मुलींना आपल्याला प्रोत्साहित करावं लागणार आहे. तर साधारण 779 जागा ह्या स्पेशली मुलींसाठी IIT मध्ये निर्माण केल्या गेल्या. परंतु तिथं ज्या काही मुली गेल्या म्हणजे आहे कॅपॅसिटी आहे, त्या मुलींचे मार्क्स चांगले आहेत, त्या जाऊ शकतायत. परंतु कुठल्या वर्गामधल्या मुली या IIT मध्ये गेलेल्या आहेत, तेही आपल्याला त्याचंही उत्तर असंच द्यावं लागेल, की ह्याही मुली उच्च स्तरांमधल्या श्रीमंत घरांमधल्याच मुली तिथपर्यंत पोहोचू शकलेल्या आहेत. कुठेतरी ती व्यवस्था तिथपर्यंत जाण्यासाठी, त्या मुलींपर्यंत जाण्यासाठी कमी पडते आहे, असंही आपल्याला त्या निमित्ताने सांगता येईल. मॅनेजमेंट मधला थोडासा टक्का वाढलेला आहे, की 38% मुली ह्या मॅनेजमेंटचा अभ्यास करतायत किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये 6.7% इतकी टक्केवारी दाखवली जाते आहे. आता हे IT इंडस्ट्रीच्या अनुषंगाने पुन्हा मला सांगायचं आहे, की यामध्ये जे काही मंत्रालयाची खास मोहीम राबवावी लागलेली आहे किंवा तेवढ्या मुली इथं जरी आलेल्या असल्या, तरी या इंडस्ट्रीच्या अनुषंगानं असं सांगितलं गेलं जागतिकीकरणानंतर, की या इंडस्ट्रीमध्ये महिलांना खूप जास्ती संधी आहे. खरं तर हे मिथक आहे एक प्रकारचं. म्हणजे बऱ्याचशा महिला संशोधकांनी हे कोट केलेलं आहे, की IT इंडस्ट्रीमध्ये महिलांना संधी आहे असं एक केवळ सांगितलं गेलं, परंतु ॲक्चुअली तसं घडलेलं नाही. कारण त्यांचं प्रमाण जे आहे नोकऱ्यांमध्ये असणारं 0.3% एवढंच प्रमाण आहे. आणि मंदीमध्ये तर नोकऱ्याच नाहीत आणि कोविडमध्ये तर बऱ्यापैकी या महिलांचे जॉब गेलेले आपल्याला दिसतात. पुन्हा कोविडचा तर संदर्भ जेव्हा आपण घेतो जागतिकीकरणानंतर, तर तो तर फार वेगळा डाटा आपल्या समोर येतो, की याही काळामध्ये स्त्रियांच्या एकूण शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. एकूण त्यांच्यावरती अत्याचार वाढलेले आहेत किंवा एकूणच त्यांना दुय्यमत्वाकडे नेण्याचा प्रयत्न या समाज व्यवस्थेमध्ये होतो आहे. एक अजून अभ्यास मी या ठिकाणी कोट करते आहे किंवा शेअर करते आहे. नीता आणि डॉक्टर बाबू यांनी हा अभ्यास केलेला होता, की या अभ्यासामध्ये त्यांनी असं सांगितलं, की या क्षेत्रामध्ये IT क्षेत्रामध्ये अत्यंत जिकिरीचं काम आहे महिलांच्या अनुषंगानं आणि इव्हन कामाचे तास खूप वाढलेले आहेत. महिलांचं शोषणही याच IT इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं, असं यांचा अभ्यास आपल्याला सांगतो. म्हणजे एका बाजूला जागतिकीकरणाच्या तरफदारीमध्ये असं म्हणूया आपण, की एक तरफदारी केली जाते, की IT मध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या कामाच्या अनुषंगानं एक गुलाबी चित्र रंगवलेलं होतं, की महिलांना खूप संधी आहेत, खूप चांगले पगार मिळतील. तर ते केवळ काही महिलांपुरतेच किंवा ज्या खूप स्किल्ड आहेत किंवा कुशल तंत्रज्ञान बाळगणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या बौद्धिक श्रम करणाऱ्या आहेत, त्यांच्यापर्यंतच ते गेलेलं आहे आणि त्यांना सुद्धा या सगळ्या जे काही शोषण आहे, त्या शोषणाला बळी पडावं लागलेलं आहे. या अनुषंगानेच एक मुद्दा मी इथे उपस्थित करते आहे, की शिक्षणातून ज्या काही शिक्षित महिला आहेत, त्यांच्या संदर्भातलं एक माझं ऑब्झर्वेशन आहे, की जे काही विकास आपण म्हणतो किंवा विज्ञान, तंत्रज्ञान आलेलं आहे असं आपण म्हणतो किंवा आपल्याला एका वेगळ्या टप्प्यावरती जायचं आहे असं आपण म्हणतो. तर शिक्षित महिलांच्या संदर्भामधलं एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे, की शिक्षित महिला सुद्धा फक्त टेक्नॉलॉजिकली त्या बऱ्यापैकी साउंड झालेल्या आहेत. परंतु या पुन्हा-पुन्हा त्या अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये मला जाताना दिसतायत. म्हणजे माझ्याच महाविद्यालयामध्ये असणाऱ्या किंवा माझ्याच बऱ्याचशा मैत्रिणी आज मी तर सांगेन, ठामपणाने सांगेन इथं, की PhD झालेल्या माझ्या मैत्रिणी असतील किंवा उच्च शिक्षित असणाऱ्या ह्या मैत्रिणी आहेत माझ्या. परंतु त्या पुन्हा ह्या कर्मकांडामधून बाहेर पडलेल्या नाहीत. हा पुन्हा वेगळा मुद्दा त्या अनुषंगाने अधोरेखित करावासा वाटतो, की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा किंवा एकूणच जागतिकीकरणामध्ये जे काही बोलबाला आहे, की हे सगळं बदलणार आहे वगैरे, वगैरे. पुन्हा त्या अंधश्रद्धेमध्ये आणि कर्मकांडामध्ये जाताना मला दिसतायत. आणि इव्हन आता भारतातल्या कोट्यावधी ज्या काही स्त्रिया आहेत, ज्या अशिक्षित आहेत, ज्या असंघटित क्षेत्रामध्ये आहेत, मगाशी सरांनी उल्लेख केला दलित स्त्रिया आहेत.
तर किंवा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत, साधारणपणे कपड्यावरील जरी काम करणाऱ्या स्त्रिया असतील, विड्या वळणाऱ्या स्त्रिया असतील, टिकल्यांची पाकिटं तयार करणाऱ्या स्त्रिया आहेत. याच्या या महिलांना सगळ्या मध्यस्थ आणि दलाल खूप मोठ्या प्रमाणावरती लुटताना आपल्याला दिसतायत. 10 तासानंतर केवळ 20 ते 25 रुपयेच आजही जागतिकीकरणानंतरची परिस्थिती, आताचा रिसेंट डाटा मी सांगतेय, की 20 ते 25 रुपयेच या महिलांना मिळत आहेत. इतकं मोठं शोषण एक स्त्री म्हणून, एक त्या काय म्हणूया आपण पॉवरलेस म्हणून किंवा पुअर म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागणार आहे. आणि ही उत्पादनाची जी काही साखळी आहे, अ, अ, या उत्पादनाच्या साखळीमध्ये सगळ्यात खालच्या स्तरावरती आज महिला अजूनही आपल्याला दिसतायत. आणि जागतिकीकरणामध्ये, आय वुड लाइक टू अंडरलाईन दिस सेंटेन्स, की जागतिकीकरणामध्ये अधिकाधिक आयुष्य ह्या महिलांचं बिकट होत आहे. उदरनिर्वाहाचं अन्य कुठलंही साधन नाहीये. फक्त जगण्यासाठी त्या संघर्ष करतायत. त्या कुपोषित आहेत प्रामुख्याने. गरिबी आहे, कमालीची असुरक्षितता त्यांच्या वातावरणामध्ये, कामाच्या वातावरणामध्ये आलेली आहे. मागे आमच्या कोल्हापूरमध्येच एक असंघटित क्षेत्राच्या अनुषंगाने मुद्दा आला म्हणून बोलेन मी, की या ज्या आमच्या कचरा वेचक महिला आहेत, तर या महिला ज्या आहेत, तर याच्यातलीच एक आमची भगिनी ज्यावेळेला डंप ग्राउंड वरती कचरा वेचण्यासाठी गेलेली होती. छोट्याशा काही बाटलीसाठी किंवा कचऱ्यासाठी ती जाते. काहीतरी काचेचं साहित्य मिळेल आणि त्याला थोडासा जास्ती भाव आहे म्हणून ती खाली उतरली आणि तेवढ्याच तो क्रेननी तिला उडवलं गेलं आणि तिचं पूर्ण धडापासून तिचं चेहरा जो आहे तो अलग झालेला आहे. एक असा भयंकर ऍक्सिडेंट त्या कोविडच्या कालखंडामध्ये घडलेला आहे. तर एक इन्सिक्युअर वातावरणामध्ये पण ह्या महिला काम करताना आपल्याला दिसतायत. यानंतर स्त्रियांच्या म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मला स्वतःला असं वाटतं, की का प्रमाण अधिक असायला हवं? ही गळती आपल्याला कमी करता येऊ शकेल का? किंवा प्राथमिक शिक्षणावरती आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करता येणार आहे का? या सगळ्याच महिला ज्या आहेत, सर्व जाती जमातीमध्ये असणाऱ्या ज्या काही महिला आहेत, या महिलांना उच्च शिक्षणाकडे आणण्यासाठी आपल्याला काही जाणीवपूर्वक जे प्रयत्न करायला हवे आहेत, ते का करायला हवे आहेत? याच्याही अनुषंगाने काही मुद्दे मला मांडावेसे वाटतात. तर मला असं वाटतं, स्वतः मी उच्च शिक्षण घेतलेलं असल्यामुळं, की उच्च शिक्षणामुळं स्त्रीला ज्ञानाची कवाडं तर उघडी होतातच. ती जगाकडे जरा डोळसपणाने बघायला लागते. कायद्याचं ज्ञान, कायद्याची साक्षरता ही सुद्धा स्त्रियांमध्ये नाही आणि त्यामुळं सुद्धा बऱ्याच अंशाने स्त्रियांवरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय होताना आपल्याला दिसतो आहे. अधिक क्षमतेने, डोळसपणाने ती जगाकडे पाहू लागते. अधिक अभ्यास करून नवीन ज्ञान निर्मिती करण्याची उर्मी तिच्या मनामध्ये जागृत होऊ शकते. उच्च शिक्षणानंतर नोकरी, स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी अधिक त्याची शक्यता वाढते आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या आपण गप्पा मारतो आहोत. वेशक अशा प्रकारचं सक्षमीकरण झालं असं जागतिकीकरणानंतर म्हटले गेलेलं आहे. परंतु त्याचंही फार चांगलं चित्र आपल्याकडे दिसत नाही. त्यानंतर कुटुंबाची योग्य ती काळजी ती घेऊ शकेल. उच्च शिक्षणातून सुजाणत्व आलेलं असतं. त्यातून अधिक उत्तम प्रतीचं कौटुंबिक जीवन ती निर्माण करू शकते. तिच्या विचारांमध्ये प्रौढता, प्रगल्भता येऊ शकते. स्त्रीच्या उच्च शिक्षणाचा फायदा एकूणच कुटुंबाला होऊ शकेल. ती आरोग्यविषयक सोयी-सुविधा ज्या काही आहेत त्या घेऊ शकणार आहे किंवा जाणीवपूर्वक ती इतर महिलांच्यासाठी एखादा सपोर्ट ग्रुप सुद्धा तयार करू शकते. आणि म्हणूनच जे काही कॉन्फिडन्स लेव्हल आहे, हे कॉन्फिडन्स लेव्हल जे कमी होतं महिलांचं शिक्षणाच्या अभावाने, ते आपल्याला उंचावता येऊ शकणार आहे. उच्च शिक्षणातल्या महिलांचं प्रमाण जर वाढलं तर, तेही सर्व जाती धर्माच्या स्त्रियांच्या अनुषंगानं. यानंतर कसा वाढवता येणार आहे? उच्च शिक्षणामधला स्त्रियांचा सहभाग कसा वाढवता येईल? तर मला असं वाटतं, की महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मुलींना सुरक्षितरित्या राहण्याच्या सोयी असल्या पाहिजेत. त्या बऱ्याच ठिकाणी नाही आहेत. अजूनही मुली दबावाखाली, दडपणाखाली असतात. तर ती त्यांच्याकडे बघण्याची जी काही मानसिकता आहे, ती सुद्धा अ, बदलली पाहिजे. आज ICC सारख्या कमिटीज आलेल्या आहेत. सर्व पातळींवरती त्या काम करत आहेत. त्यामुळे थोडं प्रमाण कमी झालं असेल, परंतु सर्वच ठिकाणी महिलांना चांगले अनुभव
येत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला ते पाठीमागचं आहे. पडद्याच्या पाठीमागं बऱ्याचशा काही गोष्टी घडतायत. तर मला वाटतं त्या संदर्भाने अधिक गांभीर्याने, अधिक सिरियसली आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्याशिवाय सर्वच अभ्यासक्रमांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या संधीवरती प्रामुख्याने भर द्यावा. त्याच्यामध्ये महिलांना इन्क्लूड करून घेण्याची जास्ती गरज आहे. स्त्रियांसाठी उच्च शिक्षण देण्यासाठी एक सपोर्ट ग्रुप असावा, कुटुंबाचा पाठिंबा तर असावाच असावा. पण बऱ्याचदा मुलींच्या संदर्भामध्ये कुटुंबाकडूनच एक जी व्यवस्था आहे आपली पॅट्रिआर्कल सोशल सिस्टम जी आहे, तीच बऱ्याचदा मुलींना घरामधून शिक्षणाला पाठिंबा देत नाही आहे. तर तो पाठिंबा देण्याची आज खूप मोठी गरज आहे. इव्हन महिलांच्या अनुषंगाने मी बोलेन, की स्वतःच्या जो काही शिक्षणाचा उपयोग आहे, तो फक्त स्वतः आणि कुटुंब एवढ्यापुरता मर्यादित न करता समाजाच्या विकासासाठी जर करता आला, तर निश्चितपणानं आपल्याला एकूणच आपल्या महिला भगिनींचं शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी कुठेतरी आपण हातभार लावू शकू. जागतिकीकरणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जे काही बदल घडलेले आहेत, त्यात काही मोजक्याच वर्गातील स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. परंतु ग्रामीण, आदिवासी, गरीब स्त्रिया मात्र वंचित राहिल्याचं एक चित्र आपल्या समोर आहे. त्यामुळं इन्क्लुजन पॉलिसी ज्या आहेत किंवा समावेशीकरण हे जर प्रॉपर पद्धतीने आपल्याला करता आलं, तर निश्चितपणाने एक चांगलं काहीतरी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या हाताला येईल आणि स्त्रियांच्या एकूण जे काही जगणं आहे ते सुसह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच शेवटी मी असं म्हणेन, की स्त्रियांचं वस्तुकरण करणाऱ्या जाहिराती आणि कार्यक्रमांमधून पारंपरिक विचार व्यवहार आणि व्यवस्था अधिक बळकट होण्याची शक्यता सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे याच्याबद्दल मी फारसं काही बोलत नाही कारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती होणारे अत्याचार किंवा एकूणच त्यांचं स्त्रियांचं झालेलं वस्तुकरण हा एक वेगळा विषय असणार आहे. परंतु हे जागतिकीकरणामध्ये अधिक ठळक पद्धतीने आपल्या समोर आलेलं आपल्याला दिसतं. आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या, झोपडीमध्ये असणाऱ्या ज्या काही महिला भगिनी आहेत, त्यांच्यावरचा हिंसाचार अजिबात कमी झालेला नाही. जो म्हटला गेलेला होता. जागतिकीकरणाच्या अनुषंगानं लिंगभेद कमी होतील, जातीभेद कमी होतील, स्त्रियांवरचे अत्याचार कमी होतील. परंतु मी या ठिकाणी त्या निमित्ताने अधोरेखित करेन, की असं काहीही घडलेलं नाही. भुकेपोटी मलूल झालेल्या आदिवासींच्या वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये, विस्थापित झालेल्या झोपड्यांमध्ये स्त्रियांच्या दर्जामध्ये काहीही गुणात्मकरित्या बदल झालेले मला दिसत नाही आहेत. आणि बाबत बोलायचं झालं तर त्यांचं घरकाम आणि बाहेरचं काम याच्या एक दुहेरी ताण त्यांच्यावरती नेहमीच असतो. म्हणजे अगदी उच्च शिक्षित शिक्षित असणारी स्त्री असली तरी किंवा अगदी कचरा वेचणारी एखादी आमची भगिनी असली तरी, तर त्या दोघीही एकाच लेव्हलवरती असतात. कारण घराबाहेरचंही तेवढीच जबाबदारी आहे आणि घरकाम सुद्धा तिची एक जबाबदारी आहे. कारण कामांचं सरसकटीकरण आपल्याकडे फॅमिलीमध्ये होत असतं आणि मग तो एक ताण वाढतो. बऱ्याच वेळेला असंही लक्षात आलेलं आहे, की जुन्या मूल्यांकडे त्यांना जोरानं ढकललं जात आहे. अस्मिता आणि परंपरेच्या नावाखाली त्यांच्या जगण्याची क्षितिजं ही अधिक संकोचित पावताना सुद्धा जागतिकीकरणामध्ये आपल्याला दिसतायत. तर याचाही आपल्याला अभ्यास त्या अनुषंगाने करता येणार आहे. त्याच्याकडे एका समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यामधून बघण्याची, संशोधन करण्याची एक जास्ती गरज आहे असं मला वाटतं. खरं तर खूप चित्र हे जे आहे ना, हे फार वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. एक गुलाबी चित्र ज्याला म्हणूया किंवा एक आशादायी चित्र महिलांच्या अनुषंगाने निर्माण केलेलं होतं. पण मला स्वतःला असं वाटतं, की हे काही स्तरात मधल्या स्त्रियांच्या अनुषंगानं खरं जरी असलं, तरी सर्व जाती धर्मामधल्या किंवा ज्या अगदी परिघाबाहेर असणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत, अनुसूचित जाती जमाती, वाड्या वस्त्यावरती पालांमध्ये असणाऱ्या महिला यांच्या संदर्भातलं चित्र मात्र बदललेलं नाही. तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत शिक्षण नक्कीच गेलेलं नाही आहे. बहुसंख्य स्त्रिया ह्या आजही त्यापासून कोसो अंतर म्हणेन मी, कोसो अंतर दूर आहेत. तर शेवटी एकच मी या अनुषंगाने बोलेन, की उच्च शिक्षित माझ्या महिला भगिनींना एक विनंती करेन, आपण उच्च शिक्षितांचा जो काही आकडा आहे,
तर त्याही बरंचसं याच्यामध्ये योगदान देऊ शकतो. कारण आपण बऱ्याचदा शासनाला सांगत असतो, की शासनाने हे केलेलं नाहीये, त्यांच्यापर्यंत सुविधा गेलेल्या नाहीयेत. परंतु मी एक व्यक्ती म्हणून, मी एक स्त्री म्हणून, मी एक विद्यार्थिनी म्हणून किंवा मी एक समाजशास्त्राची प्राध्यापक म्हणून काय माझी भूमिका असेल, तर मी एवढंच सांगेन या निमित्ताने, की बऱ्याच जणी आपण ज्या नोकऱ्यांमध्ये आहोत, त्यांचं एक असं चित्र दिसतं आहे, की आपण साडी-माडी आणि गाडीमध्ये जास्त गुंतलो आहोत. म्हणजे आपल्याला माझं घर आणि मी एवढ्यापुरतेच आपण मर्यादित राहिलो आहोत. तर मला वाटतं माझ्या उच्च शिक्षणाचा जो काही उपयोग आहे, ॲप्लिकेशन ऑफ अवर सिलॅबस ज्याला म्हणूया आपण, जे काही शिकतो आहोत, तर त्याचं जो काही उपयोग आहे, तो उपयोग आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या वंचित स्त्रियांच्यासाठी करावा लागणार आहे. त्यांना त्या सगळ्या याच्यातून बाहेर काढावं लागणार आहे. जे काही त्यांचं शोषण होत आहे, त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण काही करू शकणार आहोत का? याचाही विचार त्या निमित्ताने आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणता येईल का? याचाही विचार आपण निश्चितपणाने करू शकतो. एक चांगला सपोर्ट ग्रुप महिलांचा, उच्च शिक्षित महिलांचा आपण तयार करू शकणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून ह्या महिला ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्या विविध जाती समूहामधल्या महिला आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ह्या महिलांना माहिती नाहीये. बऱ्याचशा गोष्टी ह्या कोसो दूर आहेत. म्हणजे छोट्या-छोट्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या आहेत, ह्या महिलांना माहिती नाहीयेत. कारण मी फील्डमध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला लक्षात येतात, की अरे माझ्या या कचरा वेचक भगिनीला ही साधी पण गोष्ट माहिती नाहीये का? तर ती माहिती करून देण्याची जबाबदारी मला वाटतं माझी आहे आणि म्हणून थोडंसं त्या अनुषंगाने मी काम करण्याचा प्रयत्न करतेय. फार थेरॉटिकल मांडणी मी या ठिकाणी नाही केलेली, परंतु मला माझ्या कामाच्या अनुषंगानं किंवा वाचनात आलेल्या काही ऑब्झर्वेशनच्या अनुषंगानं ही मांडणी करण्याचा मी प्रयत्न केलेला होता. शेवटी एकच कोट करेन, की जागतिकीकरणानं उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने जर बोलायचं असेल, तर सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास महिलांच्या अनुषंगानं झालेला नाही आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आणि आपली एक जबाबदारी म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं, तर कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनी किमान किमान शिक्षित असणार आहेत आणि त्यांचं शोषण कारण त्याच्याकडून पुन्हा आपण हिंसाचाराकडे आणि शोषणाकडे येतो. तर त्यांचं किमान इकॉनॉमिक जे काही शोषण होते, जे आकडेच कळत नाहीयेत त्यांना पगाराचे. काय लिहिलेलं आहे तेच कळत नाहीये. असंघटित क्षेत्रामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर. म्हणजे ₹10 साठी वन-वन भटकणाऱ्या मी स्त्रिया बघते आहे. तर त्यावेळेला हे चित्र थोडंसं फार वेगळं आहे आणि जागतिकीकरणाने फारसं काही आमच्या वाट्याला आलं नाही, असं त्या निमित्ताने मी सांगेन. मला इथं बोलण्याची संधी दिलेली आहे. मॅडमना मी कालच म्हणाले होते, की मला थोडंसं काम असल्यामुळे मी कमी बोलेन. अर्धा तासच मी बोलणार आहे आणि मला एका मीटिंगच्या अनुषंगाने जायचं आहे. त्यामुळं मॅडमशी काल चर्चा झालेली आहे. तर इथं मला बोलण्याची संधी दिली आणि आपण माझं शांतपणाने ऐकून घेतलत. त्याबद्दल मी धन्यवाद देते सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उत्तम विवेचन आपण केलेलं आहे. यानंतर या परिषदेचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर R.K. मस्के सर हे अध्यक्षीय समारोप करतील. मी मस्के सरांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. आदरणीय डॉक्टर मस्के सर. सर्वांना नमस्कार. जागतिकीकरणात उच्च शिक्षण वास्तव आणि अपेक्षा हा दिशादर्शक विषय घेऊन हे वेबिनार संपन्न झालेला आहे. ही कल्पना ज्यांची आहे त्या सर्व गुणी संवेदनशील तत्वचिंतक अभ्यासकाचे मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर सर्व उदयगिरी परिवाराच्या वतीने
हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. उदयगिरी महाविद्यालयाचा समाजशास्त्र विभाग व समाजशास्त्राची परिषद या दोन्ही विभागाच्या वतीने ही परिषद या ठिकाणी संपन्न होते आहे. या परिषदेला प्रेरणा देण्याचं काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर साहेब, आदरणीय सचिव प्राध्यापक मनोहररावजी पटवारी सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर तांबोळी सर, आमचे मित्र अत्यंत प्रामाणिक संवेदनशीलपणे सातत्यानं काम करणारे, प्रबोधन करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे व्यासंगी अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर एम.टी. कांबळे सर, जे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि या दोन्ही वक्त्याचा माजी विद्यार्थी म्हणून मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. उदयगिरी परिवाराला तुमच्या कर्तृत्वाचा, तुमच्या विचाराचा आणि तुमच्या सम्यक कृतीचा सदैव सार्थ अभिमान वाटत आलेला. नॅकचे समन्वयक मित्रवर्य डॉक्टर गव्हाणे सर यांनी या संदर्भातली सुरुवातीला छान प्रेरणा दिली आणि विविध विषयांमध्ये अशा प्रकारची चर्चासत्र व्हावीत या दृष्टीने अतिशय सुंदर विचार संकल्पना त्यांनीही मांडली. शेवटी आता ज्यांचं भाषण मी ऐकलं त्या आमच्या कोल्हापूरच्या भगिनी डॉक्टर अर्चना जगतकर मॅडम, विभाग प्रमुख अन्सारी मॅडम आणि सूत्रसंचालनाचं काम ज्या सुंदर पद्धतीने करीत आहेत त्या डॉक्टर अर्चनाताई मोरे मॅडम, समाजशास्त्र परिषदेचे सर्व सदस्य, समाजशास्त्र विभागातीलच आमच्या अभ्यासिका भद्रशेट्टे मॅडम, आणि ही चर्चा जे गेल्या 2-3 तासापासून सोशिकतेनं ऐकत आहेत ते सर्व माझे अभ्यासू मित्र. अध्यक्षीय समारोप आहे, मला बोलायला तर फारसा वेळ नाही, तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढे तेव्हा समाजशास्त्र परिषदेने संधी दिलीच तर माझं चिंतन मी सविनयतेने मांडण्याचा प्रयत्न करेन. हे सर्व उपस्थित अभ्यासकांनी समजून घ्यावं अशी नम्र विनंती मी करतो. प्रोफेसर डॉक्टर एम.टी. कांबळे हे समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत याची मला ओळख होती, जाणीवही होती. पण समाजशास्त्राचा विद्यार्थी इतका समाजलक्षी असू शकतो, इतका संवेदनशील असू शकतो, हे आजच्या व्यासंगी असू शकतो, हे आजच्या व्याख्यानातून, आजच्या या बीज भाषणातून याची पुनरुक्ती मला आली आणि एक प्रकारचा आनंद मला झाला की अशा प्राध्यापकांची, अशा अभ्यासकांची संख्या वाढली पाहिजे. आणि विशेषतः आजचे जे 2 साधन व्यक्ती होते, तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. डॉक्टर कांबळे सरांनी जी सुरुवातीला आपल्या बीज भाषणामध्ये जी मतं व्यक्त केलेली होती, ज्या दिशा त्यांनी दिलेल्या होत्या, त्याच दिशांना विस्तारित करण्याचं काम अत्यंत
संदर्भ बहुलतेने पण तितक्याच संयमाने आपण केला, त्याबद्दल संजय कुमार आपल्या एकूणच मांडणीला, अभ्यासाला खरोखरच तोड नाही. कमी वयामध्येही आपला व्यासंग आपण जपलेला आहे. यापुढे कोणाचीही त्याला दृष्ट लागणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, हे गुरुजी म्हणून मी आपल्याला सविनय या ठिकाणी सांगतो आहे. जगतकर मॅडम यांनी कमी वेळामध्ये पण साधार मांडणी त्यांनी केली. या तिघांचीही भाषणं ऐकत असताना एक समान विशेष मला जाणवला, तो हा की जागतिकीकरण हे श्रीमंतांसाठीची संधी आहे आणि वंचितांसाठीच एक प्रचंड मोठं संकट आहे. संधीवाले श्रीमंत झाले आणि संकटवाले पूर्णतः रस्त्यावर आलेले आपल्याला दिसून येते. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरणाचा एकूणच परिप्रेक्ष्य कसा आहे, जागतिकीकरणाने कोण कोण प्रभावित झालेला आहे आणि समाजशास्त्राची यात भूमिका काय आहे. खरं तर एन टी कांबळे सरांनी हे समाजशास्त्राचं काम आहे काय असा एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न माझ्याच मनातला आहे. का तर समाजशास्त्राने काय करावं, तर झोपडपट्टी किती आहेत, मग त्या सगळ्या स्त्रियांवरच्या अन्याय कशा आहेत, रूढी परंपरा कशा आहेत, त्या कशा संपत नाही. म्हणजे गतानुगतिक विषयातच समाजशास्त्राने अडकावं अशा प्रकारचा एक पारंपरिक दृष्टिकोन समाजशास्त्राकडे पाहण्याचा झाला होता आणि त्याला आपणही कारणीभूत आहोत. पण आजचं हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलेलं आहे की समाजशास्त्र हे खूप विस्तारित झालेलं आहे आणि ते आपल्यासारख्या संवेदनशील अभ्यासकांमुळे झालेलं आहे, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. आणि खरं तर सगळ्या प्रश्नाचं मूळ हे समाजशास्त्र आहे. आणि विशेषतः समाजशास्त्राचं काय काम आहे, तर जाणीव करून देणं आणि जाणीवा प्रगल्भ करणं, पोक्त करणं आणि एकूणच समाज घटकाला समजून घेणं, समस्या सांगणं हे जसं समाजशास्त्राचं काम आहे, तद्वच समस्येवरील उपायांची चर्चा करणं आणि सुचविणं उपाय हेही समाजशास्त्राचंच काम आहे, जे या सगळ्या वाक्यांनी मनोभावे आणि संयमितपणे केलेलं आहे. तुम्हा तिघांच्याही मांडणीचं हे वैशिष्ट्य होतं की कुठेही आपण भावुक झाला नाही, कुठेही भडक झाला नाही, कुठेही ऊर बडवेपणा किंवा वांझ विद्रोह जो हल्ली प्रचंड जाणवतो आहे, अगदी प्राण कंठाशी येतात की काय असं म्हणजे कर्कश सगळं ऐकून असं वाटतं आहे की आता यांनी थांबवलं तर फार बरं होईल. म्हणजे एकूणच आपलं बोलणं जेवढं तळमळीचं होतं तितकीच आपली कृतीही महत्वाची आहे. संजयजींचं आणि नारायण कांबळे सरांचं मला माहित आहे, कारण मी त्यांना अनुभवले आहे. पण डॉक्टर जगतकर मॅडम यांचा मला अनुभव नव्हता. त्यांची वाणी आता प्रसवलेली मी ऐकली, पण त्या समाजशास्त्राच्या कृतीशील प्राध्यापिका आहेत याचा मला खूप मोठा आनंद झाला. अन्सारी मॅडम, एन टी कांबळे सर आणि संजयजी, तुम्हा तिघांचेही मनपूर्वक आभार की अशा कृती करणाऱ्या, चळवळीशी नाळ जोडणाऱ्या समाजलक्षी समाजशास्त्राच्या प्राध्यापिकेची आपण मला ओळख करून दिली, त्यांना ऐकायची मला संधी प्राप्त करून दिली. खरं तर आपण सगळ्यांनी अर्चनाताईच्या वाटेने जर जाण्याचा संकल्प केला आजच्या या परिषदेच्या निमित्तानं, वेबिनारच्या निमित्तानं, तर समाजाची पर्यायाने राष्ट्राची वाट लागणार नाही. भांडवलदार कितीही ताकदीचे असू द्या, जागतिकीकरणाचे कितीही मोठी संकट येऊ देत, पण या सगळ्यांचा सामना करायला प्रेरणा देणारी सम्यक केंद्र आपल्यासारखी जर निर्माण झाली तर
या संकटाचा सुद्धा तितक्याच ताकदीनं सामना आपल्याला करता येऊ शकतो. अशाच पद्धतीचं विवेचन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आपण विचारवंत आहोत का? तर नक्कीच आहोत. आपण वाचावीर आहोत का? तर अधिक आहोत. पण आपण कृतीवीर नाही आहोत, ही खरी अडचण आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एकूणच व्यवस्थेच्या परिवर्तनातला प्रचंड मोठा अडसर जो आहे तर तो कृतीचाच असलेला आपल्याला दिसून येतो. आपण वादी जरूर आहोत, पण कृतीवादी फार नाही आहोत. हे कृतीवादी असणं अत्यंत गरजेचं आहे. मी समाजशास्त्र वर्गात शिकविते आणि त्याचबरोबर वंचित घटकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचं काम करते. हे वाक्य जेव्हा मी ऐकलं ताईचं, तेव्हा संध्याकाळी 10:30 वाजता 8:30 वाजता प्रबोधनासाठी खेड्यात जेव्हा जातो आणि तिथले प्रश्न जेव्हा बघतो, तेव्हा समाजशास्त्रच माझ्या समोर असतं. आणि मग माझीच आठवण मला या अर्चनाताईंच्या भाषणांमुळे झाली. आणि म्हणून एकूणच समाजशास्त्राचा प्राध्यापक जर तो कृतीवादी झाला, समाजाशी जर त्याने नाळ जोडून ठेवली, मी एका विशिष्ट पठडीतला आहे, मी फक्त सिद्धांत सांगणारा आहे, मी फक्त तांत्रिक कारागीर आहे, असं जर आपण बोलत गेलो तर मग समाजशास्त्राचा विद्यापीठीय प्राध्यापक जसा असतो अनुनासिक स्वर काढणारा, तशीच अवस्था आपली सुद्धा होऊन जाईल असं मला वाटलं होतं. पण तसं झालेलं नाही. या ताईंचं भाषण ऐकून मला खूप आनंद वाटला. तुम्हा तिघांच्याही चळवळीला, कृतीला आणि व्यापक विचार कृतीला मी खऱ्या अर्थाने नम्रतेनं अभिनंदनाचं अभिवादनही करतो आहे. आणि विशेषतः जागतिकीकरण हे समता देणारं आहे, हे फार मला आशास्पद वाटतं. कारण वाटण्यासाठी, वाटून खाण्यासाठी जागतिकीकरणाचा जन्म झालेला नाही. वंचितांची, शोषितांची वाट लावण्यासाठी जागतिकीकरणाचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून सम्यक परिवर्तन व्हावं, समानता यावी, हे जागतिकीकरणाचं मूळ धोरणच नाहीये. पीडकाकडेच जाणारा जो प्रवाह आहे तो जागतिकीकरणाचा प्रवाह असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मग जागतिकीकरण हे श्रीमंतांसाठी फायद्याचं आणि नाहिरेंसाठी तोट्याचं झालेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या जे जे वंचित समाजातून वर आलेले अभ्यासक आहेत, नोकरदार आहेत, ज्याला आपण सुधारलेले असे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बोलतो आहोत, अशांनी सुद्धा काहींनी जागतिकीकरणाचं समर्थन केलं. वैचारिक स्वातंत्र्य त्यांना जरूर आहे, पण एकूणच या जागतिकीकरणाचा फार मोठा तोटा गरीब वर्गाला झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणून मग एनटी सरांनी संशोधनाच्या संदर्भातलं मत आपलं व्यक्त केलं. त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक शिक्षणाकडेही लक्ष दिलं पाहिजे हाही विचार केला. आणि एका विद्यार्थ्याचा संदर्भ देऊन आत्महत्याच का लोक करतात याविषयीचं संशोधन त्यांनी केलं आणि त्याचा उद्घोषही त्यांनी केलेला आहे. खरं तर आपली संशोधन, आपल्या प्रयोगशाळा, आपली अभ्यास केंद्र ही समाजलक्षित झाली पाहिजे. ती जशी ज्ञानकेंद्रित व्हावी तशीच ती समाज केंद्रित व्हावी, अशा पद्धतीचा विचार या तिन्ही वक्त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि मग आत्महत्या करणारी मनं का तयार होतात? तर दुर्बल मनं नेहमीच मृत्यूला कवटाळीत असतात. सबल मनं तयार करण्याचं काम कोणाचं आहे? तर वर्गात समाजशास्त्राच्या प्राध्यापकाने ही प्रेरणा दिली पाहिजे की आत्महत्या करू नको, संकटाच्या छाताडावर तुला थै थै नाचावं लागणार आहे. त्याच्या मनात, त्याच्या मनगटात आणि त्याच्या मेंदूत सम्यक विचाराची, लढण्याची, जिद्दीची, जिगरबाजपणाची आणि जाज्वल्य निष्ठेची पेरणी कोण करतो? तर तो समाजशास्त्राचाच प्राध्यापक नीटपणे करू शकतो. कारण समाजशास्त्राच्या एकूणच प्रकृतीकडे पाहिलं तर घडविणं हा या शास्त्राचा मूळ पाया असलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणून मग मूल्याधिष्ठित समाज निर्माण करणं आणि दृष्टी देणारा, सम्यक दृष्टी देणारा, प्रज्ञाशील करुणेचा उल्लेख संजय कुमारजींनी केला, असा समाज निर्माण करणं हे समाजशास्त्रापुढचं प्रचंड मोठं आव्हान आहे. शिकलेली माणसं सुद्धा 11 माशी आणि 12 माशी असा प्रयोग करतात आणि वास्तवात वागत असताना त्याच वर्तुळात जेव्हा फिरतात आणि मग मी या अमुक प्राध्यापक आहे, तमुक विचारवंत आहे असं जेव्हा म्हणतात,
तेव्हा आपण पोटासाठीचा स्वीकारलेला तो पेशा आहे, परिवर्तनासाठीचा नाही, हे प्रकर्षानं अधोरेखित होतं. आणि मग आपलाच पराभव आपणच केलेला आहे हे सिद्धही व्हायला लागतं. विद्यार्थी, पालक आणि शासन संस्था चालक ही जी काही केंद्र आहेत, ही केंद्र जागतिकीकरणाने वेगवेगळी केलेली आपल्याला दिसून येतात. संस्था चालकांचं वेळ वेगळंच आहे, पालकांचं वेळ वेगळंच आहे आणि विद्यार्थ्यांचं वेळ पुन्हा वेगळंच आहे. अनेकांना इंग्रजी शाळेतच जावं अशी इच्छा निर्माण होते, जिल्हा परिषदेच्या शाळेकडे यावं असं यांची सर किती लोकांना वाटतं. आपल्या प्राध्यापकांची मुलं कोणत्या शाळेत आहेत, कोणती शाळा शिकतात आणि आपल्या मुलांनी कुणीकडे जावं हा विचार जेव्हा करतो, तेव्हा मग गुरुजी तुमची मुलं तिने कोणत्या शाळेत तुम्ही घातला असा जर प्रश्न एखाद्या अशिक्षित माणसाने आपल्याला विचारला, तर बऱ्याचशा सुशिक्षित सेवेत असलेल्या प्राध्यापकांना निर्भयतेने उत्तर देता येत नाही. आणि मग ही शोषण केंद्र जिथं आहेत तिथंच आपली मुलं आपण पाठवतो का? तर आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे बाकी सगळं आहे, पण मग या वीटभट्टीवर काम करणाऱ्या आमच्या भगिनींची मुलं कुठे शिकावी, शेतात मजुरी काम करणाऱ्या आमच्या बांधवांची मुलं कुठे शिकावी, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. मग असा हा सगळा एकूण शोषण केंद्री कार्यक्रम, त्याला सुरुंग लावण्याचं काम समाजशास्त्राच्या तत्वचिंतकांनी जाणीवेनं करावं लागेल. नेनिवेतल्या लोकांना जाणीवेत आणण्याचं काम आणि केवळ सिद्धांत सांगून नव्हे, संघर्षाची, शिलाची, समतेची प्रेरणा देण्याचं कामही समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी मनपूर्वक, मनोभावे आणि नेटाने, निष्ठेनं केलं तर जागतिकीकरणच काय अशी अनेक आलेली संकट दूर व्हायला वेळ लागत नाही. पण दुर्दैवाने असं म्हणतात की या शिकलेल्या आणि सगळ्या वंचितांना एकत्र येऊ न देण्याचाच कार्यक्रम ही व्यवस्था सातत्यानं आखत असते. आणि एक शब्द संजय कुमारांनी अतिशय सुंदर वापरला, चिकित्सा होत नाही. कशी होईल चिकित्सा? मी माझ्या भाषेत त्याला असं सांगतो, हे सगळं असं असतानाही पेटत का नाहीत माणसं? हे या सगळ्या वेदना असतानाही उठत का नाहीत माणसं? पेटत का नाहीत माणसं? उठत का नाहीत माणसं? पेटतील कशी माणसं हो? या जागतिकीकरणाने लादलेली आहे गुलामी, आपला झालेला आहे बर्फ. पेटतील कशी माणसं आणि उठतील कशी माणसं? या अवस्थेतून आपल्याला बाहेर काढावं लागेल आणि हे ठरवावं लागेल की आपल्याला उद्याचा ज्ञानवंत, गुणी आणि गुलाममुक्त समाज निर्माण करायचा आहे. वर्गात शिकवायला जाताना माझ्या हातात समाजशास्त्राचं पुस्तक असतं, पण माझ्या डोक्यामध्ये कोणता समाज घडवायचा आहे हेही अगोदर मी माझ्या बुद्धीवर, माझ्या मनावर मी गोंदवून घेतलं पाहिजे. फक्त ठरलेले अभ्यासक्रम रुसो असं म्हणाले आणि अमुक समाजशास्त्र तसं म्हणाले, हा डेटा तो आहे आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही कोणत्या निष्कर्षाला येऊन ठेपला? आणि मग गुरु जर डेटा प्लसच असेल तर विद्यार्थी कसा होईल मला सांगा? कलेक्शन, सिलेक्शन यात तर असलंच पाहिजे, पण कलेक्शन सिलेक्शनच्या पुढे जाऊन समतादर्शी समाज निर्माण करण्याची दृष्टी आणि बळ समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी जाणीवेनं दिलं पाहिजे. नसेल तर माणूस चिकित्सा करण्याऐवजी चितेवर जातो आणि जागतिकीकरणाला हेच अपेक्षित आहे. चिकित्सा करू नका, काय करा मग? जा चितेवर. ताकद असेल तर पळा, नसेल तर पडा. आणि म्हणून वाट लावण्याचा हा कार्यक्रम जागतिकीकरणाचा आहे. या सगळ्यांना वाटेवर जर आणायचं असेल तर एक जीवाने तसा अभ्यासक्रम नेमणं अत्यंत गरजेचं आहे. मला एक आनंदाची गोष्ट वाटली की मी पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा एकदा सांगतो, अभ्यासक्रमाची सुद्धा पुनर्रचना झालेली आहे. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की मला माझं त्यात दिसलं पाहिजे. मी लढावं कसं, मी गुलाम आहे काय याची जाणीव करून देणारे अभ्यासक्रम जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत विद्रोह निर्माण होणार नाही, तोपर्यंत संघर्ष निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिवर्तनाची दिशा येणार नाही. आणि म्हणून या दृष्टीने की आपल्याला सलाम करणारी गुलाम माणसं जागतिकीकरणाला अपेक्षित आहे.
सलाम करणारी गुलाम माणसं नष्ट करणं, ही प्रवृत्ती नष्ट करणं, हे आव्हान समाजशास्त्रासमोरचं आहे आणि ते स्वीकारून पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. ही दिशा या भाषणातून निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून मग चिकित्सक व्हावं, चिंतनशील व्हावं आणि आपल्या जाणीवेच्या कक्षा विशाल व्हाव्यात. खरं तर आम्ही विचार केंद्री, कृती केंद्री होण्यापेक्षा अनेक लोक जात केंद्री होत असलेले दिसून येतात. या जात केंद्रीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडण्याचं काम आणि शासनावरची एकूणच जर सत्ता लक्षात घेतली, जे जे सत्तेत आलेले आहेत त्या लोकांचंही एकूणच राजकारण जातीवर अवलंबून असतं. आणि म्हणून या मर्यादा दाखवून देणं, या सगळ्या जातकेंद्री वर्तुळातून बाहेर पडणं आणि जातीवादी बनण्यापेक्षा नैतिकवादी कसं बनता येईल, ही जाणीव सगळ्यांच्या मनात पेरण्याचं काम आपल्याला जाणीवेनं करावं लागणार आहे. तरच उद्याचा समाज हा समतेवर आधारित असलेला समाज असेल. अशा प्रकारची मांडणी या सगळ्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल. आणि स्त्रिया, त्यांना सुरक्षा पाहिजे. त्याचबरोबर मुलींचं प्रमाण शिक्षणाचं कमी आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम तसा असावा, पाठिंबा मिळावा वगैरे वगैरे, स्त्रियांचं वस्तुकरण कसं झालेलं आहे हेही जगतकर मॅडमांनी आपण सगळ्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून समाजशास्त्राने काही मूलभूत प्रश्न शोधावीत, त्या प्रश्नावरच्या उत्तराकडेही खऱ्या अर्थाने अंगुली निर्देश करावा, उत्तरही सुचवावी. या दृष्टीने आजची ही परिषद, आजचं ही वेबिनार यशस्वी झालेलं आहे असं मला नक्कीच म्हणावं लागेल. कारण सगळ्यांची भाषणं ही कपोल कल्पित नव्हती, केवळ ग्रंथांचे आधार देऊन अमुक तमुक असं म्हणणारी नव्हती, तर ते आधार देत देत साधार मांडणी करीत सिद्धांत सांगत एका वेगळ्या व्यवस्थेचं परिवर्तन करण्यासाठी समाजाने, समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी, कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी सिद्ध व्हावं याकडे अंगुली निर्देश करणारी होती. आणि म्हणून मग या परिषदेचा अध्यक्षीय समारोप करीत असताना माझ्या समोर तुमचं अभिनंदन करणं हाच एकमेव पर्याय उरतो आणि ते मी मनोभावे अभिनंदन करतो आहे. उदयगिरी महाविद्यालयाने नेहमीच अशा प्रागतिक विचाराचा, सम्यक विचाराचा आणि विशाल जाणीवेचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्पच केलेला आहे. उदयगिरी महाविद्यालय हे नुसतं शिक्षणाचं नव्हे, तर प्रशिक्षणाचं ऊर्जा केंद्र आहे आणि याचा उल्लेख संजयजींनी आणि एन टी कांबळे सरांनी आदराने केलेला आहे. आणि तीच वाट जी डोळे सरांनी घालून दिली, जी आज सगळे संस्थाचालक त्याच वाटेने जाण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत आहे, तीच वाट अधिक विस्तारित कशी करता येईल, किंबहुना ही वाट मोडीत निघणार नाही याची डोळ्यात तेल घालून आम्ही दक्षता घेत असतो. कुठे आपल्यामुळे आपल्या महाविद्यालयाला गालबोट लागणार नाही का, समाज आपल्याकडं वेगळ्या नजरेने पाहणार नाही का, याची आम्ही दक्षता घेतो. सातत्यानं आपलं असंच प्रेम आमच्या महाविद्यालयावर ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. सर्व सहभागी वक्ते, बीजभाषक डॉक्टर एन टी कांबळे सर, संजयजी कांबळे सर आणि जगतकर मॅडम, या तिघांनीही अतिशय सुंदर विचार मांडले आणि मला अंतर्मुख केलं. विशेषतः कानाला तृप्त नव्हे, मनाला विचार करायला, मेंदूला विचार करायला भाग पाडणारी भाषणं तुमची मला ऐकता आली, याचा मला खरोखरच पोटात भाकरी नसली तरी आनंद झालेला आहे. कारण भाकरीच्या भुकेपेक्षा विचाराची आणि हात उभा करण्यासाठी असतात, केवळ उगारण्यासाठीच नसतात, ही पुन्हा एकदा पुनरपी जाणीव करून देणारी तुम्हा सगळ्यांची भाषणं होती. म्हणून संजयजी, यांची सर आणि अर्चनाताई, तुम्हाला उदयगिरी परिवाराच्या वतीने भावी निरामय जीवनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्व सहभागी अभ्यासक आणि विचारवंत वक्ते या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या मी उदयगिरी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर उपस्थितांचे आभार मानतील प्राध्यापक डॉक्टर सुनंदा भद्रशेट्टे मॅडम, सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र विभाग, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर, डॉक्टर भद्रशेट्टे मॅडम. आवाज 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 येत नाही, आवाज म्यूट आहे. ते म्यूट आहे मॅडम तुमचं. ते भद्रशेट्टी मॅडम तुमचा. हो सर, आता येते का? हा सर्वप्रथम सर्वांनी
एक मिनिट मॅडम, मॅडम एक मिनिट. आवाज येतोय का? हा. तर मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीनं आजचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो, कारण का आमच्यातर्फे आमचे जे 2 वक्ते आहेत परिषद महत्वाचे त्याच्यामध्ये, तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आदरणीय मस्के सरांनी जो अध्यक्षीय समारोप केला आणि आमच्या परिषदेच्या संबंधांनी जी मांडणी केली, विषयाच्या संबंधानं जे अत्यंत महत्वपूर्ण असं भाष्य केलं, त्याबद्दल मी सरांचे मराठी समाजशास्त्र परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं आपले विशेष आभार मानतो आणि आपल्या संयोजका म्हणून डॉक्टर अन्सारी मॅडम आणि डॉक्टर भद्रशेट्टी मॅडम तुमचे विशेष आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही मांडा आता सगळ्यांचा आभार. ठीक आहे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर समाजशास्त्र विभाग व मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 1 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर राजकुमार मस्के सर कार्यक्रमास आज सुट्टीच्या दिवशीही त्यांनी उपस्थित राहून परिषदेचा सार थोडक्यात समर्पक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सरांचे मी आभार मानते. तसेच परिषदेचे सर्व सन्माननीय कार्यकारिणीतले सदस्य, यामध्ये प्राध्यापक डॉक्टर मलवाडे सर, यानंतर प्राध्यापक डॉक्टर श्रीराम खाडे सर, प्राध्यापक स्निग्धा कांबळे, प्राध्यापक राहुल भगत, या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे सर यांनी परिषदेला उपस्थित राहून आम्हाला ही परिषद घेण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये सरांनी समाजशास्त्रचा जो काही विकास झालेला आहे त्याबद्दल आम्हाला सखोल अशी माहिती दिली आणि मराठी समाजशास्त्र परिषदेने मागच्या वर्षापासून किंवा आतापर्यंत जे काही योगदान दिलेलं आहे संशोधन कार्यामध्ये, त्या कार्याचाही आढावा घेऊन सर्व सदस्यांना या कार्याचा परिचय दिला, त्याबद्दल मी सरांचे मनातून आभार मानते. तसेच प्रथम साधन व्यक्ती प्राध्यापक संजय कुमार कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आमचे माजी विद्यार्थी. खरंच सरांबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो की सरांचं कुठेही आम्ही ऐकतो तर पूर्ण त्यांचं संशोधनात्मक अभ्यासपूर्ण अशी त्यांची मांडणी ही नेहमीच असते. आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सरांनी उच्च शिक्षणावर कसे जागतिकीकरणाचे परिणाम होत आहेत याचं वास्तव चित्रण मांडण्याचा प्रयत्न आपल्या संशोधनाच्या माध्यमातून केला, त्याबद्दल मी संजय कुमार कांबळे सरांचे आभार मानते. यानंतर दुसऱ्या साधन व्यक्ती प्राध्यापक डॉक्टर अर्चना जगतकर मॅडम यांनी जागतिकीकरणाचा स्त्रियांच्या शिक्षणावर झालेला परिणाम या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय सखोल सुंदर असं संशोधन आमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे किंवा व्यक्त केलेलं आहे. तर मॅडमच्या या संशोधनातून असं दिसून आलं की एकीकडे स्त्रियांना उच्च शिक्षणाची संधीही मिळत आहे, पण त्याचबरोबर स्त्रियांवर त्याचे दूरगामी परिणामही होत आहेत. आणि उच्च शिक्षणाची संधी ही स्त्रियांना मिळते, पण ती कोणत्या वर्गातल्या स्त्रियांना मिळते हे लक्षात घेणं गरजेचं. याकडे आमचं लक्ष वेधवलेलं आहे. तर खरंच मॅडमने ही अतिशय सुंदर आणि समर्पक पद्धतीने आपली मांडणी संशोधनातून मांडली, त्याबद्दल मॅडमचे आभार मानते. यानंतर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शशिका अन्सारी मॅडम यांनी या कार्यक्रमास पूर्ण म्हणजे सगळं कार्यक्रमाचं नियोजन करणं, सगळं पाहुण्यांना बोलवणं, या
जेवण झालं. आवाज येत नाही सर. आवाज नाही ना. आवाज नाही मॅडम. मॅडम आवाज नाही. हॅलो हॅलो मॅडम, आवाज नाही मॅडम. स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे सर. हॅलो कार्यक्रम संपला असं जाहीर करू. काय संजीवकर. हा इथं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू. हा ओके. मीटिंग एंड करण्यात येईल. हो.